जय गजानन. श्री गजानन. गुरु गजानना, तुझ्या भक्तांची काळजी तूच करतो. तुझ विण दुजा कोण आम्हास पुसतो. योगी राज तू अमुचा जरी शेगावी राहतो. वास तू मात्र अमुच्या हृदयात करतो. जय गजानन. या 11व्या अध्यायात दासगुरु महाराज भगवान शंकराची आराधना करत आहेत. हे ओंकारेश्वरा, पशुपते, भवानीवरा, दक्षिणामूर्ते, या ब्रह्मांडात जे जे व्यक्त स्वरूपात आहे ती सारी तुझीच रूपे आहेत. अविद्या माया प्रकृतीला आधारभूत असलेलं तुझं निराकार रूप आम्हा सामान्य लोकांना जाणून घेता येत नाही, म्हणून तू सगुण रूप धारण केलं आहेस. भक्तांनी तुला वेगवेगळी नावं दिली, पण नावं भिन्न असली तरी त्या सगळ्यामध्ये तूच आहेस. हे दीनबंधू, माझ्या त्रितापांचं तू हरण कर, माझ्यावर कृपा कर. बाळकृष्णबुवा रामदासी यांना 18 फेब्रुवारी 1906 या दासनवमीच्या दिवशी गजानन महाराजांनी समर्थ रामदास स्वामींच्या रूपात बाळापूरला दर्शन दिलं. पुढच्या वर्षी म्हणजेच 1907 मध्ये बाळकृष्णबुवांनी दासनवमीच्या उत्सवाचं महाराजांना निमंत्रण दिलं. स्वतः बाळकृष्णबुवा आणि सुखलाल अग्रवाल महाराजांना घेण्यासाठी शेगावला आले. महाराज मग आपल्या भक्तांसह बाळापूरला आले. 8 फेब्रुवारी 1907 या दिवशी कार्यक्रमाची सांगता झाली. उत्सवासाठी खूप गर्दी झाली होती. या गर्दीत एक पिसाळलेलं कुत्र नेमकं भास्कर पाटील यांना चावलं. लोक घाबरले. त्यांनी तात्पुरते उपचार केले, पण योग्य उपचारासाठी आपण यांना डॉक्टरकडेच नेऊया असं ते म्हणू लागले. तसे भास्कर पाटील म्हणाले, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन, त्याचकडे मजला न्यावे, वृत्तावघे कळवावे. भास्कर पाटील हे महाराजांना कसे अंतर्बाह्य समर्पित झाले होते पहा. त्यांचं सर्वस्व महाराज होते आणि म्हणूनच डॉक्टरही महाराजच होते. त्यांच्यावरच पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास. गोंदवले येथे एक वृद्ध स्त्री आपल्या मुलासोबत मंदिराच्या परिसरात राहत होती. तिची परिस्थिती गरिबीची होती. त्यातून तो मुलगा काही कमवत नव्हता, उलट त्याचंच तिला करावं लागे. एकदा सरकारची निराधार योजना आली. एक जण म्हणाले, आजी, आता तुमचं वय झाले, हा फॉर्म भरून द्या, तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. आजी तयार झाल्या. त्यांनी तो फॉर्म वाचला. म्हणाल्या, अहो, पण या योजनेत निराधार शब्द आहे. मी निराधार नाही, मला महाराजांचा आधार आहे. ते आहेत ना मला सांभाळणारे. या पैशापेक्षाही मला त्यांचा आधार मोठा आहे. मला नको ही योजना, मला नको हे पैसे. आपल्या गुरूंच्या ठाई केवढीही निष्ठा. सद्गुरूपाशी आपली अशी पूर्ण शरणागती हवी आणि या शरणागतीमध्ये अनन्य भाव हवा. अन्य आश्रयो त्यागः इति अनन्यता. शिष्याला सद्गुरूखेरीज अन्य कोणताही आधार हा आधारच वाटता कामा नये. अशा निराश्रित शिष्याला सद्गुरू निश्चितच आधार देतात. या जगात सद्गुरूशिवाय माझं कोणी नाही, हा भक्ताचा दृढभाव हवा. लव्ह गॉड अलोन, लिव्ह फॉर गॉड अलोन, डिपेंड ऑन गॉड अलोन, हे भक्तांच्या जीवनाचं मुख्य सूत्र हवं. माझे गुरुच माझं सर्व काही पाहणार आहेत, हाच विश्वास भास्करांच्या ठाई होता. म्हणून ते डॉक्टरकडे न जाता सरळ महाराजांकडे आले. बाळभाऊने सर्व वृत्तांत सांगितला. तसे महाराज म्हणाले, हत्या, वैर आणि ऋण हे कोणाला चुकत नाही. योग्य वेळ येताच त्याची फळे भोगावीच लागतात. सुखलालाची गाय जेव्हा मठात आली तेव्हा भास्कराच्या मनात तिच्या दुधाचा मोह निर्माण झाला. तिचा द्वाड स्वभाव मी सोडवावा अशी त्याने मला विनंती केली. गायीचा द्वाडपणा मी दूर केला, पण या विश्वात कोणतीच गोष्ट नष्ट पावत नाही, तिची फक्त अदलाबदल होते. तसा त्या गायीचा द्वाडपणा विश्वातून नाहीसा झाला नाही. तो त्या कुत्र्याने स्वीकारला आणि तोच भास्कराला चावला. भास्कराने हत्या आणि वैर केलेलं नाही, पण गायीच्या दुधाची झालेली वासना हे त्यानं काढलेलं ऋण आहे. हे ऋण श्वानदंशाच्या स्वरूपात त्याने फेडलं आहे. तेव्हा भास्करा, तुझं आयुष्य संपलं आहे. जर तुला अजून जगायची इच्छा असेल तर ती मी पूर्ण करतो. कलावती आई म्हणत की मरणाच्या वेळी छोटा बर्फीचा तुकडा खाण्याची तुम्हाला वासना झाली ना, तरी त्या एका वासनेसाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. गाईच्या दुधाची वासना भास्कर पाटलांना कुत्र चावण्याच्या रूपात या जन्मात भोवली. त्यांनी महाराजांना दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं आहे.
ते म्हणाले, मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपल्या तेच करावे. किती समर्पण! महाराज चांगलं आयुष्य वाढून देत होते, पण भास्करांनी ते घेतलं नाही. महाराज करतील ते माझ्या हिताचंच असेल हा त्यांचा पूर्ण विश्वास होता. भाऊसाहेब केतकर हे गोंदवलेकर महाराजांचे अनन्य भक्त होते. सेवानिवृत्तीनंतर ते सहकुटुंब गोंदवल्यालाच राहायला आले. एकदा त्यांच्या पत्नीची तब्येत खूपच सिरियस झाली. तेव्हा महाराजांनी प्रेमानं विचारलं, भाऊसाहेब, आता काय करावं? तुम्ही म्हणत असाल तर मी वाचवतो त्यांना. भाऊसाहेब नम्रपणे म्हणाले, महाराज, जे त्यांच्या हिताचं आहे तेच करा. थोड्याच दिवसात त्यांच्या पत्नीचं निधन झालं. सद्गुरूंच्या सानिध्यात आपल्या इच्छा कशा नष्ट होतात त्याचं हे उदाहरण. गुरुचं माझे सर्वस्व जाणं, गुरुचं माझे सर्वस्व जाणं, अनन्य मी त्याला शरण, तोच करील माझे तारण, तोच करील माझे तारण, हीच श्रद्धा माझी. सद्गुरू जे करतील ते मला मान्य आहे अशी वृत्ती निर्माण होणं हे खऱ्या परमार्थी शिष्याचं लक्षण आहे. म्हणून भास्कराचे उद्गार ऐकून महाराजांना आनंद झाला. ते म्हणाले, आपण देहभावाने पाहतो म्हणून आपल्याला जन्ममृत्यूचं दुःख होतं. आत्म्याला जन्ममृत्यू नाही, म्हणून देहाचा मोह सोडून द्या आणि त्यासाठी आत्मभावाने परमार्थी वृत्तीने जगायला शिका. प्रत्येक जीवाला संचित प्रारब्ध आणि क्रियमाण ही कर्मे भोगावीच लागतात. आता संचित प्रारब्ध आणि क्रियमाण म्हणजे काय? आपण जी जी क्रिया करतो तिला कर्म म्हणतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशी आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपण जी जी कर्मे करतो त्या सर्वांना क्रियमाण म्हणतात. प्रत्येक कर्माला फळ असतंच. काही कर्माचं फळ लगेच मिळतं, काहींचं फळ पक्व होण्यास वेळ लागतो. जी कर्मे फळ न देता शिल्लक राहिलेली असतात त्यांना संचित म्हणतात. अशी संचित कर्म जन्मोजन्मी जमा होत जातात. कुठल्या तरी एखाद्या जन्मात त्यापैकी एखादं संचित कर्म परिपक्व होतं आणि फळ देण्यास तयार होतं. मग ते फळ बरं वाईट कसंही असो आपल्याला भोगावं लागतं. त्याला आपलं प्रारब्ध म्हणतात. अनादिकालापासून हे जन्मोजन्मीचं संचित कर्म भोगण्याचं चक्र अव्याहतपणे चालू आहे. पूर्वजन्मात जे कर्म केलं त्याचं फळ भोगण्यासाठी या जन्मात जन्माला यायचं आणि या जन्मात जे केलं त्याच्या फळासाठी पुन्हा जन्म. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्ममृत्यूचं चक्र हे असं चालूच असतं. अगा कर्म जे उरावे ते सुखदुःखी फळाळे, तया ते भोगावया यावे देहा एका. राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र म्हणजेच कौरव महाभारत युद्धात मारले गेले. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारलं की असं का व्हावं? माझ्या संबंध आयुष्यात मी कोणतंही पाप केलं नाही, तरी सुद्धा माझ्या सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू झाल्याचं दुःख मला या जन्मात का सोसायला लागावं? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने राजा धृतराष्ट्राला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. त्या दिव्य दृष्टीच्याद्वारे राजानं पाहिलं की साधारण 50 जन्मांपूर्वी, लक्षात घ्या 50 जन्मांपूर्वी, तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका झाडाला आग लावली होती. आग लागताच झाडावरील बरेचसे पक्षी उडून गेले. आगीची झळ लागल्यामुळे त्यातील काही पक्षी आंधळे झाले. पक्ष्यांची 101 पिल्लं उडू शकली नाहीत. ती आगीत होरपळून मरण पावली. राजाचे हे त्या जन्मीचे कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत संचित रूपात शिल्लक राहिलं. या जन्मात राजाला त्याच्या काही पूर्व पुण्याईमुळे राजेपद लाभलं. त्याला 100 पुत्र झाले. तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ द्यायला सज्ज झालं. याचाच परिणाम म्हणून राजा आंधळा जन्मला आणि 100च्या 100 पुत्र मरण पावल्याचं दुःख त्याच्या नशिबी आलं. 50 जन्मांपूर्वी केलेल्या कर्माने इतका दीर्घकाल लोटला तरी राजाचा पिच्छा सोडला नाही. राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्याई होईपर्यंत ते कर्म दबा धरून बसलं आणि संधी मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झालं. गहना कर्मणो गतीही. कर्माची गती खरोखरच गहन असते. पितामह भीष्म यांनी त्यांच्या मागील जन्मात लहानपणी एका सरड्याला बाणांनी टोचून टोचून जखमी केलं होतं. त्या कर्माचं फळ म्हणून या जन्मात त्यांना
बाणांच्या शय्येवर पडून मृत्यूची वाट पाहावी लागली. तथा पूर्वकृतम कर्म कर्तारमनुगच्छती. माणसानं केलेलं कर्म कोणत्याही जन्मात त्याची पाठ सोडत नाही. म्हणून आपण नेहमी चांगलीच कर्म करावीत. कर्माचा सिद्धांत सांगणारे हिराबाई ठक्कर म्हणतात, संचित कर्म हे भात्यात ठेवलेल्या बाणासारखं असतं, तर प्रारब्ध हे धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं असतं. धनुष्यातून बाण एकदा सुटला की तो परत घेता येत नाही, तो आपले लक्ष गाठणारच. त्याप्रमाणे प्रारब्ध भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका नाही. आपले गजानन महाराजही म्हणूनच तेच सांगत आहेत, प्रारब्ध भोग भोगावा निमूटपणे हेच बरे. भास्कर पाटील यांची पूर्वजन्मीची सर्व संचित कर्म या जन्मात भोगून संपली होती. पूर्वजन्मीचं काही वैर असल्यामुळेच हा कुत्रा भास्करांना चावला होता. त्या कुत्र्याने आपल्या मागील जन्माचा डाव येथे साधला होता. भास्कर पाटील यांच्या मनात त्या कुत्र्याविषयी द्वेष निर्माण झाला, तर त्या द्वेषाचा परिणाम भोगण्यासाठी त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला असता. तो द्वेष भास्करांच्या मनात राहू नये म्हणून महाराज म्हणाले, मी त्याच्यावर श्वानविषाचा कोणताही परिणाम होणार नाही, तो पिसाळणार नाही, एवढं करतो. या भास्कराचं कोणतं संचित किंवा प्रारब्ध उरलेलं नाही. तो मोक्षात जाण्यासाठी सिद्ध झाला आहे, परंतु अजून त्याचे या जन्मातले 2 महिन्याचे आयुष्य बाकी आहे. ते जगणं त्याला आवश्यक आहे. नागलकर गुरुजींनी लिहिलेल्या शेगावकर श्री संत गजानन चरित्रामृत या पोथीत असं म्हटलं आहे की भास्कर पाटील यांना बाळापुरी जो पिसाळलेला कुत्रा चावला, तो कुत्रा आणि गाय या दोघांचाही मालक सुखलाल अग्रवाल हाच होता. कुत्रा आणि गाय यांची खूप मैत्री होती. भास्करांच्या विनंतीवरून महाराजांनी द्वाड गाय सरळ केली. ती गाय शेगावात मठात राहिली. त्यामुळे गायीचा विरह कुत्र्याला सहन झाला नाही आणि चिडलेल्या कुत्र्याने मग त्याचा बदला घेतला. तो भास्करांना चावला. या उरलेल्या 2 महिन्यांच्या आयुष्यात भास्कर पाटील यांनी एक फार मोठी महत्वाची गोष्ट केली, आणि ती म्हणजे महाराजांचं भव्य स्मारक शेगावला व्हावं यासाठी शेगावच्या सर्व भक्तांना एकत्र आणलं आणि त्यांना विनंती केली. आज त्याच विनंतीचं फलस्वरूप म्हणजे गजानन महाराजांचं समाधी मंदिर शेगावात मोठ्या दिमाखात उभं आहे. 8 फेब्रुवारी 1907 या दिवशी भास्कर पाटील यांना कुत्रा चावला. त्यानंतर माघ वद्य त्रयोदशी म्हणजेच 11 फेब्रुवारीला महाराज म्हणाले, भास्करा, चल आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ. पापांचा नाश करणारा तो त्र्यंबकराजा कर्पूर गौर तिथे विसावला आहे. गोदावरी स्नान करू आणि त्याचं दर्शन घेऊ. जवळच ब्रह्मगिरी पर्वतावर श्री गहनीनाथांची समाधी आहे. तेथे औषधी खूप आहेत. कुत्र्याच्या विषावर सुद्धा तेथे औषधी मिळेल. तिचा उपयोग करू म्हणजे तुझं दुखणं कमी होईल, तुला बरं वाटेल. पण भास्कर म्हणाले, महाराज, आता औषधी कशा करता? तुमची आहे अगाध सत्ता, औषधी होऊन आगळी. आपल्या कृपेने विषाचा प्रभाव कधीच नाहीसा झाला. आता माझं 2 महिनेच आयुष्य उरलंय, तर इथे मी तुमच्याजवळ शेगावात राहतो. त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. इथे संत तुकाराम महाराजांचे शिष्य श्री संत निळोबाराय महाराज यांची आठवण येते. तुकोबांनी 1649 मध्ये सदेह वैकुंठ गमन केलं आणि 1676 मध्ये निळोबारायांचा जन्म झाला. साहजिकच त्यांनी तुकोबांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांना आपल्या या सद्गुरूंची, तुकाराम महाराजांच्या दर्शनाची खूप ओढ लागली होती. ते दर्शन व्हावं म्हणून त्यांनी अखंड नामस्मरण सुरू केलं. रामकृष्ण हरी या नामाचा ते सतत जप करू लागले. हे त्यांचं व्रत इतकं कठोर होतं की त्यांनी अन्न पाणी सुद्धा वर्ज्य केलं. त्यामुळे शेवटी त्यांच्या अंगात त्राण राहिलं नाही. ते ग्लानी येऊन पडले. तेवढ्यात कोणीतरी त्यांना प्रेमाने उठवून बसवलं. निळोबाराय डोळे उघडून पाहतात, तो साक्षात पांडुरंग समोर उभे. पण निळोबांना काही त्याचा आनंद झाला नाही. ते म्हणाले, येथे तुझं लागी बोलाविले कोणी? प्राथिल्या वाचुनी आलास का? मी काही आपल्याला बोलावलं नाही, मग इथे का आलात आपण? मी माझ्या सद्गुरूंचा, तुकाराम महाराजांचा दावा करतोय. तेच माझं सर्वस्व आहेत. मला फक्त त्यांच्याच दर्शनाची आस आहे. निळा म्हणे, आम्ही नोळखुची देवा, तुकायचा दावा करीत असो. साक्षात परब्रह्म तो पांडुरंग समोर उभा असताना त्याला म्हणावं की मला तू नको, मला माझे सद्गुरू हवे आहेत,
त्यांच्या भेटीसाठी मी व्याकुळ झालो आहे. यालाच म्हणतात खरा शिष्यभाव, पराकोटीचा श्रद्धाभाव. भास्कर पाटीलही महाराजांना हेच सांगतायत, मला त्र्यंबकेश्वर दर्शन नको, मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमचे चरण हीच माझी गोदावरी आहे. मला कुठेही यायचं नाही, मला शेगावातच राहायचं आहे. महाराज म्हणाले, हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक भक्त एकत्र येत असतात. या सर्व भक्तांच्या मनातील भक्ती लहरी तेथील वातावरणात संक्रमित होतात. त्यामुळे अशा ठिकाणी व्हायब्रेशन्स, स्पंदनं फार तीव्र असतात. साहजिकच या स्थळी मानसिक शांती, पराकोटीचा आनंद अशा धार्मिक भावना जास्त उत्कटतेने अनुभवायला येतात. आज सुद्धा खूप गावात, शहरात गजानन महाराजांची मंदिरं स्थापन झाली आहेत. पण शेगावच्या मंदिराचा सगळा परिसरच एका वेगळ्या चैतन्याने भारलेला असल्याची अनुभूती आपल्या प्रत्येकाला येते. गाभाऱ्यात गेलं, महाराजांना पाहिलं की आपल्याला काहीतरी मागायचं आहे हेच आपण विसरून जातो. हाच तीर्थ महिमा आहे असं महाराज सांगतायत. इथे सहज मनात येतं की महाराजांनी भास्कर पाटील यांची परीक्षा घेतली असावी. महाराज म्हणतात, त्याप्रमाणे औषधोपचार करून आपलं दुखणं बरं झालं तर अजून आयुष्य जगता येईल अशी लालसा भास्कर पाटील यांच्या मनात निर्माण झाली का, हे महाराजांनी बघितलं असावं. पण भास्करांच्या मनात आता अजून जगण्याची इच्छाच राहिली नव्हती. 2 महिन्यांचं आयुष्य त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं. महाराजांनी मग भास्कर पाटील यांना समजावलं आणि मग ते दोघे बाळाभाऊ पितांबर यांच्यासह त्र्यंबकेश्वर इथे आले. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. गौतम ऋषींच्या हातून गोहत्या झाली. त्या पापाचं क्षालन होण्यासाठी त्यांनी श्री शंकराची आराधना केली. श्री शंकर प्रसन्न झाले. गौतम ऋषींची इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांनी आपल्या जटा ब्रह्मगिरीच्या खडकावर आपटल्या. तेथेच गोदावरीचा उगम झाला. नंतर भूगर्भातून वाहत येत ती पुढे प्रकट झाली. गौतम ऋषींनी कुशांचा म्हणजेच दर्भांचा बांध घालून या गोदावरीच्या प्रवाहास जिथे अडवलं ते ठिकाण कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखलं जातं. येथे ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु आणि थोरले बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. याच कुशावर्त तीर्थात महाराज आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्वांनी स्नान केलं. कुशावर्तात स्नान करून मगच त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जाण्याचा परिपाठ आहे. त्यामुळे सर्वांनी नंतर त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. ब्रह्मगिरीवरून उगम पावलेली गोदावरी जिथे प्रकट झाली त्या ठिकाणाला गंगाद्वार म्हणतात. येथे गायमुख आणि गंगेची म्हणजेच गोदावरीची मूर्ती आहे. या गोदावरीला गौतमी असंही म्हणतात. या गौतमीचं सर्वांनी पूजन केलं. त्र्यंबकेश्वर इथे नीलपर्वत नावाची टेकडी आहे. या टेकडीवर नीलांबिका म्हणजेच पार्वतीचा स्वयंभू मुखवटा आहे. दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर खूप सुरेख आहे. या नीलांबिकेचं तसंच गहनीनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन सगळेजण मग नाशिकला आले. तेथे गोपादास महंत यांची त्यांनी भेट घेतली. हे गोपादास महंतही अवलिया सत्पुरुष होते. त्यांच्या जन्माविषयी किंवा पूर्वायुष्याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या भाटे धर्मशाळेजवळ चिखलात ते पडून असत. त्यांना देहभान नव्हतं. लोकांनीच त्यांना चिखलातून बाहेर काढलं, स्नान घातलं आणि काळाराम मंदिराच्या ओसरीवर उभं केलं. मग तिथेच ते धुनी पेटवून राहू लागले. ते तसे नेहमी नग्नावस्थेतच असत, पण बाहेर जातेवेळी एखादं वस्त्र अंगावर घेत. त्यांची समाधी गोदावरी नदीच्या तीरावर आहे. गोपादास महंत आणि गजानन महाराज हे परस्परांशी एकरूप होते. ते एकच आत्मतत्व होतं. म्हणून गोपादास शिष्यांना म्हणाले, तुम्ही एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयती मानू नका. गजानन महाराजांनाही आपल्या या बंधूची भेट झाल्यामुळे खूप आनंद झाला. सर्वजण मग शेगावला परत आले. पुढे हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी झामसिंग राजपूत महाराजांना त्यांच्या शिष्यांसहित आडगावला घेऊन गेले. वास्तविक झामसिंग मुणगावला राहणारे. मग त्यांनी महाराजांना आडगावला का नेलं? तर या झामसिंगांचा निरुसिंग नावाचा भाचा आडगावला राहायचा. त्याच्यावर झामसिंगांचं खूप प्रेम होतं. त्यामुळे खूपदा ते त्याच्याकडे आडगावला राहत असत. म्हणूनच यावेळी झामसिंग महाराजांना आडगावला घेऊन गेले आहेत. आडगावी असताना एक दिवस महाराजांनी भास्कर पाटील यांना भर दुपारी जमिनीवर लोळवलं आणि छातीवर बसून खूप मारलं. कशासाठी मारलं?
तर भास्कर पाटील यांनी शेगावला बाळाभाऊंच्या भक्तीविषयी शंका घेतली आणि त्याचं निमित्त होऊन महाराजांनी बाळाभाऊंना मारलं होतं. तेव्हा या बाळाभाऊंच्या माराला भास्कर पाटील निमित्त ठरले होते. त्यांचं हे क्रियमान त्यांच्या पुनर्जन्मास कारणीभूत होऊ नये म्हणून महाराजांनी भास्कर पाटील यांना मारलं आणि त्यांचं ते क्रियमान नाहीसं केलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, श्रीकृष्ण कोपोनी जास मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो सुद्धा ब्रह्मस्वरूपाला पावतो. का येऊनी फळाचा घड पारुषवी केळीची वाढ श्री गुरु भेटोनी करी पाड बुभुत्सू तैसा. केळ्यांचा घड लागला की तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवतो त्याप्रमाणे श्री गुरु आपल्या शिष्याची कर्मकर्तृत्वाची खटपट बंद करतात, त्यांना कर्मबंधनातून मुक्त करतात. महाराजांनी सुद्धा म्हणूनच भास्कर पाटील यांना मारलं आणि त्यांची कर्मबंधनातून मुक्तता केली. ते मारत होते तेव्हा बाळाभाऊंनी भास्करांना मारू नका म्हणून विनंती केली. तेव्हा भास्कर पाटील म्हणाले, बाळाभाऊ विनंती नका करू, महाराजांचा मार मला मुळीच लागत नाहीये, उलट अत्युच्च आनंदाचा अनुभव येत आहे. तुम्ही याचा अनुभव घेतला आहे तेव्हा अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती. हा प्रसंग घडला आणि नंतर 2च दिवसांनी म्हणजे गुरुवारी 2 मे 1907 या दिवशी महाराजांनी भास्कर पाटील यांना त्यांचं जीवन कार्य संपल्याची जाणीव करून दिली. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भास्कर पाटील पूर्व दिशेला तोंड करून पद्मासन घालून ध्यानस्थ बसले. इतर भक्तांनी त्यांचं पूजन केलं. विठ्ठल विठ्ठल नारायण असे भजन सुरू केले. माध्यान्ह झाली. सूर्य माथ्यावर आला. दुपारचे 12:15 वाजले आणि महाराजांनी हर हर असा मोठ्याने जयघोष केला आणि भास्कराचा प्राण वैकुंठाला गेला. माथ्यावर आलेल्या सहस्त्र किरणांनी तळपत असलेल्या आकाशातील भास्कराच्या ठाई हा भूलोकीचा भास्कर विलीन झाला. महाराजांच्या आज्ञेवरून आडगावच्या जवळ साधारण 1 मैल अंतरावर असलेल्या द्वारकेश्वर या ठिकाणी भजनाचा गजर करत भास्कराचा पार्थिव देह लोकांनी मिरवत आणला. विविध वृक्षवेलींनी समृद्ध असे द्वारकेश्वर ठिकाण अत्यंत रमणीय आहे. आडगाव आणि अकोली या 2 गावांच्या मध्ये ते आहे. येथील पशुपती मंदिरातील शिवलिंग स्वतः भगवान श्रीकृष्णांनी स्थापन केलं अशी कथा आहे. शेजारी सतीचं मंदिर आहे. याच मंदिराजवळ गजानन महाराजांनी आपला शिष्य भास्कर पाटील यांना समाधी दिली. या ठिकाणी आळंदीप्रमाणे अजन वृक्ष आहेत. गुरुने आपल्या शिष्याला समाधी द्यावी हे केवढं त्या शिष्याचं भाग्य. ज्ञानेश्वर माऊलीला त्यांचे गुरु असलेले त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांनी आळंदी इथे समाधी दिली. तर समर्थ रामदास स्वामींच्या अधिकारी शिष्या वेण्णा स्वामी यांना समर्थांनी सज्जनगड येथे समाधी दिली. धन्य ते शिष्य आणि धन्य त्या गुरु माऊली. भास्कर पाटील यांच्या समाधीच्या ठिकाणी दुसऱ्या दिवसांपासून गोरगरिबांसाठी अन्नदान सुरू झालं. त्या ठिकाणी चिंचेची घनदाट झाडी होती. त्या झाडांच्या सावली जेवणाच्या पंक्ती उठू लागल्या. 10 दिवस हे अन्नदान अगदी व्यवस्थित झालं. पण 11व्या दिवशी त्या ठिकाणी कावळे जमा झाले आणि काव काव करत लोकांना त्रास देऊ लागले. पात्रावरचं द्रोणच उचलून नेणे, जेवणाऱ्यांच्या अंगावर मलोत्सर्ग करणे, अशा प्रकारे ते इतका त्रास देऊ लागले की लोकांना जेवणं अशक्य झालं. तेव्हा त्यांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून त्यांना मारण्यासाठी भिल्लांनी तीर कमठे तयार केले. तेव्हा महाराज म्हणाले, कावळ्यांना मारू नका, त्यांचा काही अपराध नाही. यानंतर महाराज जे बोलले त्यातून मृत्यूनंतर प्राणाची गती कशी असते हे त्यांनी अतिशय सोप्या शब्दात स्पष्ट केलं आहे. मृत्यू होतो म्हणजेच त्या शरीरातील प्राण हा देह सोडून जातो. हा प्राण 10 दिवसपर्यंत अंतरिक्षात परिभ्रमण करत असतो. 10व्या दिवशी पिंडदान विधी झाला की तो प्राण पुढे निघून जातो. या अध्यायात 11व्या दिवशी हा विधी करत असल्याचा उल्लेख आहे. कावळ्याने पिंडाला स्पर्श केला की प्राणाला पुढची गती प्राप्त होते. गेलेल्या मृतात्म्याला गती मिळावी, तो या जगात अडकून राहू नये म्हणून पिंडदान विधी करतात. वास्तविक जेथे पिंड ठेवलेले असतात त्या परिसरात घार, चिमण्या व इतर पक्षी उडत असतात. पण यापैकी कोणीही या अन्नाकडे ढुंकून पाहत नाही. फक्त कावळाच हा पिंड खातो म्हणून त्याला अंत्यज म्हणतात. कावळ्याने एकदा पिंडाला स्पर्श केला की देहातील संपूर्ण जीव निघून जातो असं मानतात.
सर्व पक्ष्यांमध्ये कावळ्याला सूक्ष्म दृष्टी लाभली. त्यामुळे जीवाची वासना शिल्लक राहिली असेल तर कावळ्याला त्या पिंडाजवळ मृत माणसाचा वासनामय सूक्ष्म देह दिसतो. मग तो पिंडाजवळ जात नाही, पिंडाला स्पर्श करत नाही. याचा अर्थ त्या मृत माणसाचा प्राण अजूनही या जगात घुटमळत आहे. भास्कर पाटील यांची सर्व बंधने महाराजांनी तोडून टाकली होती. त्यांचं संचित प्रारब्ध क्रियमाण सारं भोगून संपलं होतं. त्यामुळे त्यांचे प्राण अंतरिक्षात प्रवास न करता थेट वैकुंठालाच गेले, पंचमहाभूतात विलीन झाले. संती जया हाती धरिले, ब्रह्म सनातन ते पावले. भास्कर पाटील यांची जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका झाली, त्यांना मुक्ती मिळाली. त्यामुळे त्यांच्या प्राणाला पुढची गती मिळण्याचा प्रश्नच उरला नव्हता. साहजिकच पिंडदानाची गरज राहिली नाही. त्यामुळे कावळ्यांना महत्त्व मिळालं नाही, म्हणून ते चिडले. निदान या भंडाऱ्याचा प्रसाद तरी आपणाला मिळावा म्हणून ते जेवणाऱ्या लोकांना त्रास देऊ लागले. महाराजांनी मग त्यांना समजावून सांगितलं, आज प्रसाद घ्या आणि तृप्त व्हा, पण उद्यापासून या ठिकाणी येऊ नका. तुम्ही इथे आलात तर भास्कराचे प्राण अजूनही इथे घुटमळत आहेत असा लोकांचा समज होईल आणि माझ्या भास्कराला कमीपणा येईल. महाराज भास्करांना माझा भास्कर म्हणतायत, यावरून त्यांचे आपल्या या शिष्यावरचे प्रेम लक्षात येतं. तुम्ही उद्यापासून येथे येऊ नका असं महाराजांनी कावळ्यांना सांगितलं. मात्र काही कुत्सित लोक ते ऐकून हसले, म्हणाले, पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत. ते पुढे असंही म्हणाले, हे असे साधू लोक वेड्यासारखं काही बोलतात आणि लोकांना आपल्या नादी लावतात, आपल्या संतत्वाचं स्तोम माजवतात. दुसऱ्या दिवशी ते मुद्दाम पाहायला आले, तेव्हा एकही कावळा त्यांना तिथे दिसला नाही. मग मात्र महाराजांच्या मधील संतत्वाची त्यांना जाणीव झाली आणि ते महाराजांना शरण आले. ती 12 वर्ष काय, पण आजही महाराजांच्या वाणीचा प्रभाव तिथे टिकून आहे. आजही हे ठिकाण नितांत रमणीय आहे. तिथे घनदाट झाडी आहेत, इतर पक्षी येतात, पण एकही कावळा तिथे फिरकत नाही. आज 21व्या शतकात या विज्ञान युगात हा चमत्कार आपण अनुभवू शकतो. प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज म्हणतात, संतांनी वाणी या इंद्रियावर संयम करून विजय मिळवलेला असतो. त्यामुळे पशुपक्षी आणि ते यांना एकमेकांची भाषा समजते. समर्थ रामदास स्वामींच्या शिवथर घळीत घडलेला हा प्रसंग आहे. आपल्या शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी एके दिवशी समर्थांनी रात्रीमध्येच उठून पानाचा विडा मागितला. कल्याण स्वामी तेव्हा नेमके जवळच्या दुसऱ्या घळीत गेले होते. 2-3 शिष्यांनी डब्यात पाहिलं तर डब्यात एकही पान शिल्लक नव्हतं. आता काय करावं शिष्यांना कळेना. समर्थांनी 2-3 वेळा मोठ्यांदा विचारलं. कल्याण स्वामींच्या कानावर ते शब्द पडले. ते धावत आले, त्यांनी डब्यात पाहिलं तर एकही पान नव्हतं. ते लगेच पानं आणण्यासाठी चाफळला निघाले. मध्यरात्र झालेली, सगळीकडे अंधार, पण तरी समर्थांना उशीर होऊ नये म्हणून ते पळत निघाले. थोडे अंतर गेले नाही, तोच वाटेत एक विषारी साप त्यांच्या पायाला डसला. जय जय रघुवीर समर्थ, ते मोठ्यांदा ओरडले आणि बेशुद्ध झाले. त्यांचा आवाज समर्थांच्या कानी पडला. ते शिष्यानं म्हणाले, अरे कोण हाका मारतोय पहा बरं. पण एवढ्या काळोखात कोणता शिष्य बाहेर जायला तयार होईना. तसे समर्थ स्वतःच उठले, दिवटी पेटवली आणि ती घेऊन ते निघाले. वाटेत त्यांना दिसलं की कल्याण स्वामी बेशुद्ध झाले आहेत आणि साप फणा काढून बाजूला बसला आहे. समर्थ लगेच कल्याण स्वामींच्या जवळ गेले, त्यांच्या अंगावरून हात फिरवला, तसे ते शुद्धीवर आले. त्यांनी उठून समर्थांच्या चरणांना वंदन केलं. समर्थ सापाला म्हणाले, आमची शिष्यमंडळी रात्री बेरात्री या भागात फिरतात, तेव्हा आपण यापुढे येथे राहू नये, दुसरीकडे निघून जावे. अशी आज्ञा होताच सापाने समर्थांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि तो निघून गेला. पुन्हा कधीही त्या भागात साप दिसला नाही. अक्कलकोटचे स्वामी समर्थ एकदा सकाळी फिरत फिरत गावाबाहेर रामाच्या देवळात गेले. बरोबर चोळाप्पा हे भक्तही होते. देवळाच्या जवळ लिंबाचं झाड आहे, त्याखाली महाराज बसले. सकाळचे साधारण 7 वाजले होते. झाडावर एक चिमणी चिवचिव करत बसली होती. तिच्याकडे पाहून स्वामींनी तिला आज्ञा केली, अगं आम्ही गावात जाऊन येतो, तोपर्यंत इथेच बस, हलू नको. महाराज एक कोसावर असलेल्या वाडी या गावी गेले. तिथून यायला त्यांना जवळजवळ दुपारचे 12 वाजले. ते त्या लिंबाच्या झाडापाशी परत आले.
चिमणी त्यांच्या आज्ञेप्रमाणे तिथेच झाडावर बसली होती. मग महाराज म्हणाले, अगं तुला भूक लागली असेल ना, जा आता. त्याबरोबर ती चिमणी भुरकन उडून गेली. साधू संत शब्द मोल, साधू संत शब्द मोल, पशु पक्षी मानिती बोल, एक ब्रह्म एक भूत, सत्य होई अनुभूत. महाराजांनी टाकीकरांचा व्रात्य घोडा शांत केला. सुकलालाची द्वाड गाय वठणीवर आणली आणि या अध्यायात कावळ्यांनाही समजावून सांगितलं आणि त्यांचा उपद्रव थांबवला. गणी गण गणात बोते या त्यांच्या मंत्रातील सर्वांभूती एक ब्रह्म याचा साक्षात्कार त्यांनी घडवला. तुकाराम राघोजी लहाने हे शेगावचे एक रहिवासी. ते मोठे यांच्या शिवमंदिराजवळ राहत होते. 1888 साली प्लेगची साथ आली. तेव्हा सुरक्षितता म्हणून हे लहाने कुटुंब शेगावपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतात राहायला आलं आणि तिथे स्थायिक झालं. इसवी सन 1897 ते 1899 या 3 वर्षात विदर्भात प्रचंड दुष्काळ पडला. शेगावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. लहाने यांनी पाण्याची सोय व्हावी म्हणून शेतात विहीर खणायचं ठरवलं. विहीर 2 पुरुष खोल खणली, पण नंतर मोठा काळा खडक लागला. त्यामुळे काम थांबवावं लागलं. तो खडक फोडण्यासाठी 4 बाजूंना सुरुंग लावले. पुंगळ्या म्हणजे जाड वाती पेटून आत सोडल्या, पण त्या नेमक्या दोऱ्यांच्या गाठीवर अडकल्या. मिस्त्री गणू जवरे याला म्हणाला, तू विहिरीत उतरून पुंगळ्या थोड्या सरकीव आणि लगेच वर ये. हे काम खरं तर खूपच जोखमीचं, जीवावरचं होतं. गणू पडला गरीब. गरीब लोकांना समाज नेहमीच गृहीत धरतो. अल्प क्लेशम मरणम दारिद्र्यम अनंतकम दुःखम. मरणात क्लेश कमी तरी होतात, पण दारिद्र्य हे न संपणारं दुःख आहे. या दरिद्री लोकांना म्हणूनच जीवावर बेतणारी कामं करावी लागतात. एक संस्कृत सुभाषित आहे, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बली दद्याद. यज्ञात घोडा किंवा हत्ती यांना कोणी बळी देत नाही. वाघाचा तर प्रश्नच नाही. व्याघ्रम नैवच नैवच, वाघाला बळी द्यायला आणलं तर आपलाच बळी जाणार. पण शेळीच्या मुलाला म्हणजेच बोकडाला मात्र सगळे बळी देतात. तेव्हा आर्थिक शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना या जगात किंमत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला गणू सुद्धा म्हणूनच यज्ञास बळी बोकडाचा ठरला. गणू महाराजांचा निस्सीम भक्त. महाराजांचं नाव घेऊन तो विहिरीत उतरला. एकच पुंगळी सरकवली तर ती लगेच तळाला गेली. सुरुंगाचा स्फोट झाला. गणू कळवळून ओरडला, समर्थ ये दावण, माझं तर रक्षण तुझ्या विण कोड करी. आणि काय आश्चर्य, गणूला एक कपार दिसली. त्यात तो बसून राहिला. तिन्ही सुरुंग उडाले. कपारीच्या तोंडाला एक मोठा दगड येऊन बसला. त्यामुळे गणू आत पूर्ण सुरक्षित राहिला. महाराजांच्या कृपेने एवढे सुरुंगाचे स्फोट झाले तरी सुद्धा गणू जिवंत राहिला. लोकांनी त्याला विहिरीतून वर काढलं तेव्हा तो लगेच पळत पळत कुठे गेला असेल तर महाराजांना भेटायला. अनन्य श्रेष्ठ ज्याची भक्ती, अनन्य श्रेष्ठ ज्याची भक्ती, संत तया सांभाळीती. आमच्या ठाण्यात आनंद भारती महाराज नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांचं मूळ नाव पांडू गुलाम नाखवा असं होतं. त्या काळात लोक व्यापारासाठी जहाजातून प्रवास करत. त्यांना जहाजातून घेऊन जाणं हा पांडू नाखवा यांचा व्यवसाय होता. एकदा ते जहाजातून लोकांना घेऊन निघाले तेव्हा समुद्र शांत होता. पण थोड्याच वेळात तो अचानक खवळला. मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. जहाज हेलकावे खाऊ लागलं. वादळ इतकं भयंकर होतं की आता आपण काही वाचत नाही हे सर्वांनाच कळून चुकलं. पांडू नाखवा हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे भक्त. त्यांनी स्वामींना कळवळून प्रार्थना केली, स्वामी हे वादळ शांत करावं, आम्हाला वाचवावं. मी माझं आयुष्य तुमच्या सेवेला अर्पण करेन. आणि दैवी चमत्कार झाला. एवढं रौद्र वादळ पण लगेच शांत झालं. त्याचवेळी अक्कलकोटलाही विशेष घडलं. स्वामी आपल्या शिष्यांसोबत मठात बसले होते. ते अचानक ओरडू लागले, अरे तोपा समुद्रात पांडू बुडतोय. आणि ते हवेतच हात मारू लागले. त्यांनी काहीतरी वर उचलल्यासारखं शिष्यांना दिसलं. स्वामींनी आपल्या हाताची ओंजळ केली तर त्यात पाणी दिसू लागलं. स्वामींनी ते पाणी आपल्या शिष्यांच्या अंगावर उडवलं तर शिष्यांना ते पाणी खारट लागलं. अक्कलकोटला मठात बसून स्वामींनी
कित्येक कोस दूर समुद्रात असलेल्या आपल्या या भक्ताला आणि त्याच्या बरोबरच्या लोकांना वाचवलं, सुखरूप किनारी आणलं. पांडुनागप्पा लगेच अक्कलकोटला दर्शनाला गेले आणि कबूल केल्याप्रमाणे त्यांनी आपलं सारं आयुष्य स्वामींच्या सेवेत अर्पण केलं. स्वामींनीच त्यांना आनंद भारती हे नाव दिलं. ठाण्याच्या पश्चिम भागात स्टेशनजवळ या आनंद भारती महाराजांची समाधी आहे. गजानन महाराजांनी गणू जवऱ्याला विहिरीत सुरुंगापासून वाचवलं. आज आपणही सारे बद्ध जीव या भवसागरात प्रवास करत आहोत. संकटांचे आडी अडचणीचे सुरुंग फुटत आहेत, पण कोणत्याही परिस्थितीत आपली निष्ठा, आपली भक्ती, आपली श्रद्धा शंकित न होता महाराजांच्या ठायी अविचल राहावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. हा प्रफुल्ल प्रशांत शरद, हा प्रफुल्ल प्रशांत शरद, हा संत भक्त जन वरद, की हा ब्रह्मपुत्र जणू नारद. ऐसे स्वामी गजानन, ऐसे स्वामी गजानन. जय गजानन. धन्यवाद.